शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजितदादा आणि शिंदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही माफीनामा। शिवरायांसमोर नतमस्तक होऊन माफी मागतो। वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदींचं जाहीर वक्तव्य। पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र माफ करणार नाही। मोदींच्या माफीवर विरोधकांची प्रतिक्रिया। माफीला उशीर झाल्याची टीका। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन। 2019 मधील सरकारने या बंदराला विरोध केला। नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी काँग्रेस नेत्यांची धरपकड। वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगताप, असलम शेख यांच्यावर ठेवला पहारा। बंदराच्या रिक्लेमेशन सारखं या ठिकाणी विमानतळासाठीही रिक्लेमेशन करावं। मुंबईमधील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं। देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊतांनीही दिली राजकोट किल्ल्याला भेट। महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याची ग्वाही, तर पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप। राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळा नव्यानं उभारण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत। समितीमध्ये इतिहासकार जयसिंगराव पवार विशेष निमंत्रित सदस्य। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक। कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई। राष्ट्रवादी सोबत असल्यानं उलटी येते। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये घमासान। तानाजी सावंतांना विचारून महायुतीमध्ये सहभागी झालो नाही, सुनील तटकरेंचा पलटवार। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची गाव संवाद दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याला दमदाटी। चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सावंतांचा आरोप। धाराशिवच्या कोठावळा पिंपळ गावामधील प्रकार। इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली? हर्षवर्धन पाटलांचा सवाल। भाजपनं आपल्या अनुभवाचा उपयोग करून घेतला नसल्याची व्यक्त केली खतखत। केंद्राच्या Z+ सुरक्षेसंदर्भात काही बाबी शरद पवारांनी नाकारल्या। सूत्रांची माहिती, तर स्वतःच्या अटी ठेवून सुरक्षा घेण्याची शरद पवारांची तयारी। पीओपीच्या गणेश मूर्तींवर तुर्तास बंदी नाही। मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा। मात्र येत्या काळात काटेकोरपणे पालन करा, गणेश मंडळांना कोर्टाची सूचना। पुण्यातील जवळपास 3000 सीसीटीव्हींपैकी 1000 कॅमेरे बंद। समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वाधिक 139 सीसीटीव्ही बंद पडलेल्या अवस्थेत। पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये प्रितिपालच्या रूपानं T35 100 मीटरमध्ये भारताला पहिल्यांदाच कांस्य पदक। नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध, तर 10 मीटर्स एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या मोना अगरवालला कांस्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।